धावत्या रेल्वेला आग लागली आहे। दौंड पुणे दरम्यान धावणाऱ्या रेल्वेला आग लागल्याचं कळतंय। इंजिनपासून तिसऱ्या बोगीला ही आग लागली आहे। ही दृश्य आपण पाहतोय, एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत। साम टीव्हीवरती तुम्ही द बर्निंग ट्रेन पाहताय। आगीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण दिसतंय। किती गोंधळ माजलाय ही दृश्य आपण या ट्रेनच्या आतमध्ये सध्या पाहतोय। तिसऱ्या बोगीला आग लागल्याचं कळतंय। सागर आभार, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। सागर, सध्याची दौंड पुणे रेल्वेची काय परिस्थिती आहे आणि बचाव कार्य कसं सुरू आहे? नक्की पुणे ते दौंड डेमो आहे आणि ही गाडी 7:05 दौंडमधून सुटलेली होती। यामध्ये असं झालं की या गाडीच्या ट्रेनचं जे टॉयलेट आहे त्यामध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि एक व्यक्ती जो आहे तो टॉयलेटमध्ये गेलेला होता। दरवाजा लॉक झाला। दरवाजा लॉक झाल्यामुळे गाडीमध्ये धूर जास्त प्रमाणावरती पसरायला सुरुवात झाली। त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आणि पूर्ण धूर जो आहे तो या दोन्ही तिन्ही बोगीमध्ये गेला। त्यानंतर काही लोकांनी तो दरवाजा तोडला आणि त्या व्यक्तीला बाहेर काढलं। ती ट्रेन आता जी आहे ती पुणे रेल्वे स्टेशनवरती दाखल झालेली आहे। तिथली जीवितहानी यामध्ये झाली नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे टॉयलेटमध्ये ही सगळी आग लागलेली। सध्या बचाव कार्य कसं सुरू आहे? काय नेमकं त्या संदर्भात पावलं उचलली गेली आहेत? नक्की काही वेळ प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं होतं। या वातावरणामुळे ट्रेन जी आहे त्यांनी काही काळ एका जागेवरती थांबवली, परिस्थिती पाहिली आणि जी आग लागलेली ती विझवण्यात आली आणि ट्रेन जी आहे ती सुखरूप आता पुणे रेल्वे स्थानकावरती दाखल झालेली आहे। 7:05 ही ट्रेन दौंडमधून निघाली। तर सध्या पुणे स्टेशनवरती ही ट्रेन आपल्याला दिसतेय आणि आतली संपूर्ण दृश्य आपण पाहतोय। लोक घाबरले होते, त्यांच्या काही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत का? प्रत्यक्षदर्शींनी अजून काही अपडेट दिली आहे का? नक्कीच लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। जेव्हा एक व्यक्ती टॉयलेटमध्ये गेला, टॉयलेटमध्ये शॉर्ट सर्किट झाले, धुराचे मोठे लोट त्या ठिकाणी निर्माण झाले आणि त्याच वेळेस तो दरवाजा लॉक झाला आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणावरती आल्याने 2-3 बोगीमध्ये एक भीतीचं वातावरण जे आहे, रोजचे प्रवास करणारे प्रवासी होते त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं। ट्रेनची चाईन जी आहे ती ओढण्यात आली, ट्रेन काही वेळ थांबवण्यात आली। आगीची परिस्थिती पाहून नंतर आग विझवल्यानंतर ती ट्रेन आता सुखरूपरित्या या ठिकाणी पोहोचण्यात आलेली आहे। सकाळी दौंड असेल किंवा इतर ग्रामीण भागातून येणारे लोक या डेमो ट्रेननी पुण्यामध्ये येत असतात। नोकरीसाठी, कोणी कामाधंद्यासाठी येत असतं। तर यामध्ये हे सगळे काही कॉलेजवाले युवक होते, त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण साहजिकच निर्माण झालेलं होतं। मात्र सर्व सुखरूप जे आहेत ते पुणे रेल्वे स्थानकावरती पोहोचले। धन्यवाद सागर, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। वेळोवेळी आपल्याकडनं अपडेट घेत राहू। तुझाचे दृश्य आपण पाहतोय, दौंड पुणे रेल्वेमधली ही संपूर्ण दृश्य आहे। नागरिक प्रचंड घाबरलेत, धूर सगळीकडे झालेला आहे आणि अशात तरी काही नागरिकांनी सतर्कता दाखवत जो व्यक्ती टॉयलेटमध्ये अडकला होता, शॉर्ट सर्किट झालं होतं, लॉक झालं होतं, तो दरवाजा तोडला, त्याला सुखरूप त्यांनी बाहेर काढलं। रोजचा प्रवास करणारे प्रवासी म्हणून थोडक्यात जरी ते घाबरले असले तरी देखील त्यांनी सतर्कता तिथे बाळगलेली आहे। प्रसंगावधान त्यांनी तिथे बाळगलेलं आहे। चेन सुद्धा त्यांनी खेचली होती, त्यामुळे पुणे स्टेशनजवळ ही रेल्वे थांबली आणि त्यानंतर आता परिस्थिती जी आहे ती सध्या हाताच्या आत असल्याचं कळतंय आणि सगळे सुखरूप आहेत। खरं तर लोकल असो किंवा अशी ट्रेन असो, पुणे मुंबई दरम्यान रोजचे प्रवास करणारे प्रवासी आहेत आणि ही दुसरी दुर्घटना आपण पाहतोय एका आठवड्यात दिसतीये। अगदी गेल्या आठवड्यातच मुंबईमध्ये लोकलमधून पडून 4 जण ठार झाले होते आणि आज पुणे मुंबई दरम्यान, दौंड पुणे दरम्यान जी ट्रेन आहे तिला शॉर्ट सर्किट होऊन अशी दुर्घटना झाली आहे। म्हणून नेमकं रेल्वे प्रशासनाचं कुठल्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे, लूपहोल्स कुठे आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे।